निश्चितपणे एक भरपूर आनंद आहे. केवळ मलाच नाही, माझ्या संपूर्ण कुटुंबाला, मित्रपरिवाराला सर्वांना खूप आनंद झालेला आहे की लहानपणापासून ज्या गोष्टीचं स्वप्न पाहिलं होतं, ती स्वप्नाची आज पूर्तता झालेली दिसत आहे. त्याचे कष्ट घेतले, कुटुंबाची कशी साथ मिळाली? अ, कुटुंबाने निश्चितपणे आई-वडिलांनी भरपूर संघर्षातून मला, माझ्या भावंडांना शिकवलं. MBBS करू घातलं आणि त्याच्यानंतर सुद्धा आज जी माझी इच्छा होती की मी UPSC परीक्षा देऊन समाजासाठी काहीतरी अजून जास्त प्रमाणामध्ये कामाला यावं, ते करण्यासाठी सुद्धा त्यांनी नेहमीच पुढाकार घेऊन नेहमीच मला साथ दिली आणि कधी कुठल्या गोष्टीमध्ये आडकाठी नाही केली की हे करावं किंवा हे करू नये. मला माझ्या स्वप्नांना चेस करण्यासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी त्यांनी नेहमीच मला मदत केलेली आहे. वैद्यकीय क्षेत्रात तुम्ही काम करत होते, मग हा अभ्यास कसा केला होता? सर, वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना देखील जसं मी सांगितलं की पूर्वीपासूनची माझी इच्छा होती की मी UPSC परीक्षा द्यावी आणि अधिकाधिक जोमानं समाजासाठी काम करण्याचा प्रयत्न करावा. तर निश्चितपणे ते मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत असताना सुद्धा मला जसा जसा वेळ मिळत गेला त्या योगे मी अभ्यास करतच गेलो. आणि दुसरी गोष्ट सर की मी स्वतः MBBS असल्याने जो माझा मेडिकल सायन्स हा विषय होता, त्या विषयामध्ये तो विषयच मी ऑप्शनल जो वैकल्पिक विषय असतो तो विषयच निवडून मी त्या विषयामधूनच UPSCची परीक्षा दिली. त्यामुळे त्याचा देखील मला फायदाच झाला. स्पर्धा परीक्षेची तयारी करतो त्यांना माझा एकच संदेश राहील सर की निश्चितपणे हार्डवर्क करा. हार्डवर्कला काहीच तोड नाही. त्याच्या जोडीलाच तुम्हाला स्मार्ट वर्क सुद्धा करावं लागेल आणि पेशन्स, कन्सिस्टन्सी या 2 गोष्टी आहेत ज्या निश्चितपणे जर आपण ठेवल्या, आपल्या अंगी बाळगल्या, तर आज ना उद्या सक्सेस तुम्हाला निश्चितपणे मिळेल, हे मी त्यांना सांगू इच्छितो. सोशल मीडियापासून दूर राहणं गरजेचं आहे का? सोशल मीडियापासून दूर राहिलं तर चांगली गोष्ट आहे. मात्र जर ते शक्य नसेल, एक लिमिटेड अमाऊंटमध्ये, लिमिटेड टाइम ड्युरेशनसाठी ती गोष्ट वापरली तर त्याचं नुकसान नक्कीच होणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.